बसला होता, पाणी लागलं होतं पूर्ण. हा. आणि लहान होती, म्हणजे झाडच वाढत नव्हती. काय बोलताय? हा. आणि पूर्ण पिवळसर दिसायचा पूर्ण. पाणी लागल्यामुळं मुळी बंद झाली. बरोबर. हम्म. झाडाची वाढ थांबली. 20 दिवसापूर्वी ऑर्गॅनिक कार्बन, ग्रीन लाईफ आणि युनिटी सोडलं होतं. अच्छा. दोनदा डोस झालेला आहे. दोनदा डोस झाले. दोनदा झालेला. 8 दिवसात झाडांनी ग्रोथ धरला आणि मुळी चालू झाली. अच्छा. आणि म्हणजे पूर्ण असा हिरवागार प्लॉट झालाय आता. हे थोडक्यात काळुकी वाढली. हा, काळुकी वाढली आणि वेन झालेली नव्हती. हा. आता वेन झाली आहे. पण काय 7-8 पडतील असं वाटलं, पण काय 12, 13, 11, 12 फण्याची संख्या वाढली. डायरेक्ट डबलीनी प्रमाण वाढलं. ते ग्रीन लाईफ आणि ते ऑर्गॅनिक कार्बनचं कॅन सोडलं, माती अशी भुसभुशीत झाली आणि मुळ्या वाढण्यास मदत झाली पूर्ण. अगोदर जमीन कशी होती तुमची? अशी कडक होती. सुरुवातीपासून वापरल्यावर बुंदा, साईज, घडाची साईज, एक नंबर. शायनिंग वगैरे सुपर येणार. एकच नंबर येणार. आता आपण जर बघतोय मागे पण घड आहे, बरोबर ना? मागे हा पण बघू घड आहे. शकतो आपण. काय वाटतं किती पट वजन वाढेल या वर्षी तुमचं? तरी 30 किलोच्या आसपास जाईल हा गड. जाईल. कारण जाईल. तरी प्रमुख समस्या काय आली? थंडीमध्ये सापडल्यामुळं वाढ खुंटली आणि काही शेतकऱ्यांनी तर पूर्ण मोडूनच टाकले प्लॉट. पूर्ण म्हणजे 20 दिवसात प्लॉट एक नंबर झाला, हिरवा. हाईट पण वाढली. जाधव साहेब साक्षीला आहेत म्हणलं. आहेतच. म्हणजे तुम्ही जसे व्हिडिओ मध्ये बाकी शेतकऱ्यांचे रिपोर्ट बघितले, तसा रिझल्ट तुम्हाला पण मिळाला? मिळाला. 90% खर्च कमीच म्हणायचा, जास्त जातच नाही ना. आणि रासायनिक कमी वापरावं लागते. हो ना. हे वापरल्यानंतर रासायनिक म्हणजे वापरायचं, पण एकदम पूर्ण प्रमाण कमी करून नाही ना चालत. आज काय समस्या रासायनिक वापरून? रासायनिक वापरून काय, पूर्ण रासायनिक शेती बाद झालेली आहे. जमीन खराब झालेली आहे. आणि ते म्हणजे रानात काहीच राहिलं नाही रासायनिक. काहीच थोडं टाकलं की तेवढ्या पुरतं उचलतंय, परत बंद होतंय. अच्छा. म्हणजे हे तंत्रज्ञान ऑर्गॅनिक कार्बन सोडल्यानंतर शेती सोपी होणार. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. सतीश बाळासाहेब खाडे, राहणार करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. आता मला सांगा, आपण ह्या प्लॉट मध्ये किती क्षेत्र आहे केळीचं? सरी 1 एकर आहे. 1 एकर आहे का? व्हरायटी कोणती? G9. G9 आहे का? आता मला हे सांगा, लागवड कधीची? ऑक्टोबर महिन्यातली. ऑक्टोबर महिन्यातली. म्हणजे जवळपास आज किती महिन्यात झाला प्लॉट आपला? 8-9 महिन्याचा. 8-9 महिन्याचा झाला. अच्छा. टोटल किती आहे रोप? 1350. 1350 का? मला सर्वप्रथम हे सांगा, शेती किती वर्षापासून करता आपण? शेती आता मी लहान असल्यापासूनच वडिलांच्या वडील आधी करते, त्यापासून नंतर पुढे मी करायला लागलो. अच्छा. म्हणजे प्रमुख व्यवसाय तुमचा शेतीचा आहे. आता मला सांगा, आज आपण हा प्लॉट बघतोय तुमचा, याला अगोदर समस्या काय होती? हा बसला होता, पाणी लागलं होतं पूर्ण. आणि लहान होती, म्हणजे झाडच वाढत नव्हती. काय बोलताय? आणि पूर्ण पिवळसर दिसायचा पूर्ण. ओके. आणि पाणी लागल्यामुळं मुळी बंद झाली. बरोबर. झाडाची वाढ थांबली. आणि पिवळापणा जास्त आला. मग याला आज आपण काय वापरलं असं आज प्लॉट एकदम पुन्हा आपलं हिरवागार झाला? आजपासून 20 दिवसापूर्वी ऑर्गॅनिक कार्बन, ग्रीन लाईफ आणि युनिटी सोडलं होतं. दोनदा डोस झालेला आहे. दोनदा डोस झाले. किती गेला असेल याला कार्बन आतापर्यंत? 5 लिटर गेले. आणि ग्रीन लाईफ? 1 बॅग गेली. 1 बॅग गेलेली. म्हणजे हे शेड्यूल कसं आपण ड्रिपने दिलं? ड्रिपनेच दिलं गाळ. अच्छा. हे शेड्यूल दिल्यानंतर काय फरक जाणवला तुम्हाला प्लॉट मध्ये? 8 दिवसात झाडांनी ग्रोथ धरला आणि मुळी चालू झाली. अच्छा. आणि पूर्ण असा हिरवागार प्लॉट झालाय आता. थोडक्यात काळुकी वाढली. काळुकी वाढली आणि वेन झालेली नव्हती. आता वेन झाली. फण्या काय 7-8 पडतील असं वाटलं, पण काय 12, 13, 11, 12 फण्याची संख्या वाढली. डायरेक्ट डबलीनी प्रमाण वाढलं. 5-6 फण्या जास्त वाढलेत. म्हणजे तुम्ही समाधानी का शेड्यूल वापरून? समाधानी आहे. आज आपण जर बघितलं तर सोलापूर मध्ये भरपूर केळी आहे, बरोबर. आज प्रमुख समस्या काय येऊ राहिल्या केळीमध्ये? काय येऊ राहिल्या? तरी केळीला आता थंडीचा प्रॉब्लेम आलाय, परत उन्हाचा जास्त प्रादुर्भाव आहे. पाणी जास्त लागले की मुळी चॉकअप होणे, हे होणे, अशा समस्या आहेत भरपूर. अच्छा. काय वाटतं, हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर केळी शेती सोपी होईल का? सोपी होईल. माती ते ग्रीन लाईफ आणि ते ऑर्गॅनिक कार्बनचं कॅन सोडलं, माती अशी भुसभुशीत झाली आणि मुळ्या वाढण्यास मदत झाली पूर्ण. अगोदर जमीन कशी होती तुमची? अशी कडक होती, जास्त कडक लागायची. कडक लागत होती. जमीन नरम झाली पूर्ण. मुळ्या चालायला सोपं झालं. अच्छा.
आणि आपण आता पुढचा टॉपिक म्हणजे मला हे सांगा, सर्वप्रथम आपल्याला माहिती कुठून भेटली? माहिती युट्यूब वरून बघत बघत, मोबाईल वर बघत बघत, म्हणजे मी शेतीच्या विषयाबद्दल माहिती बघत असतो ना. ओके. मग त्यावेळेस तुमचा व्हिडिओ बघितला हा. आणि मग मागवलं, तुम्हाला कॉल केला मी. अच्छा, म्हणजे तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितले युट्यूबला व्हिडिओ बघितला, आणि त्याच्यानंतर तुम्ही वापर चालू केला. वापर चालू केला. समजा जर सुरुवातीपासून या प्रोडक्टचा वापर केला असता तर केळीला पूर्ण म्हणजे अजून डेव्हलप म्हणजे चांगली झाली असती. अजून चांगली झाली असती. लहानपणापासून जर केला असता ना, हा. पूर्ण एकच नंबर प्लॉट झाला असता. काय वाटतं सुरुवातीपासून जर वापरल्यावर? सुरुवातीपासून वापरल्यावर बुंदा, साईज, घडाची साईज, एक नंबर. शायनिंग वगैरे सुपर येणार, एकच नंबर येणार. आता आपण जर बघतोय मागे पण घड आहे बरोबर ना, हा, आता मागे हा पण बघू घड आहे. शकतो आपण. हम्म. काय वाटतं किती पट वजन वाढेल या वर्षी तुमचं? तरी 30 किलोच्या आसपास जाईल हा घड. जाईल. कारण जाईल, कारण माझं पाणी लागलेला प्लॉट होता ना पूर्ण. बरोबर. आणि पिवळा झालता हा. आणि बुंदा पण नव्हता एवढा. हो ना. पण ते सोडल्यापासून हाईट वाढली हा. आणि बुंदा झाला, म्हणजे आणि वेन पण आता व्हायला लागलेली आहे. सर्व रिपोर्ट तुम्हाला मिळाले? व्यवस्थित. पण बरं. अजून वेन झाली नसती केळीची, नसतं सोडलं तर. म्हणजे तुम्ही टाइमवर योग्य निर्णय घेतला. आणि तुम्ही मग अनुभव सांगत होते की आजूबाजूच्या शेतकऱ्यांना फार प्रॉब्लेम आलेला आहे केळीमध्ये. प्रॉब्लेम आलाय. बरोबर ना. आलाय. त्यांना म्हणजे काहीतरी प्रमुख समस्या काय आली? थंडीमध्ये सापडल्यामुळं वाढ खुंटली आणि काही लोक शेतकऱ्यांनी तर पूर्ण मोडूनच टाकले प्लॉट. हो ना. तुम्ही हे वापरलं त्याच्यामुळे तुमचा प्लॉट राहिला, आज राहिला टिकला. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना, भाजीपाला असेल, डाळिंब शेतकरी असेल? डाळिंब भाजीपाला वापरलं पाहिजे ना. म्हणजे ह्यात कसं आहे, पिकाची वाढ, ग्रोथ पूर्ण व्यवस्थित होती आणि आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं, एवढंच सांगतो. अच्छा, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ती सर्व खरी? सर्व खरी. आणखी बरेच शेतकरी आम्हाला विचारतात, तुम्ही असं शेतकऱ्याला बोलायला लावता का? नाही, बोलायला काय सांगाल यावर? मी माझ्या मनाने सोडलं ना. मी तुमचा व्हिडिओ बघितला युट्यूबला आणि पूर्ण जाधव साहेब आलते बघायला, बोलवून घेतलं होतं. जाधव साहेब म्हणले एकदा सोडून बघा काय होतंय का. म्हणलं चालतंय, सोडून बघू. आणि पूर्ण म्हणजे 20 दिवसात प्लॉट एक नंबर झाला, हिरवा, हाईट पण वाढली. जाधव साहेब साक्षीला आहेत म्हणलं. आहेतच. म्हणजे तुम्ही जसे व्हिडिओ मध्ये बाकी शेतकऱ्यांचे रिपोर्ट बघितले तसा रिझल्ट तुम्हाला पण मिळाला. बरोबर ना. मिळाला ना. किती टक्के खर्च कमी या तंत्रज्ञानचा तरी काय 90% खर्च कमीच म्हणायचं, जास्त जातच नाही ना. आणि रासायनिक कमी वापरावं लागते. हो ना. हे वापरल्यानंतर रासायनिक म्हणजे वापरायचं, पण एकदम पूर्ण प्रमाण कमी करून नाही ना चालत. आज काय समस्या रासायनिक वापरून? रासायनिक वापरून काय, पूर्ण रासायनिक शेती बाद झालेली आहे, जमीन खराब झालेली आहे. आणि ते म्हणजे रानात काहीच राहिलं नाही रासायनिक. काहीच थोडं टाकलं की तेवढ्या पुरतं उचलतंय, परत बंद होतंय. अच्छा, म्हणजे हे तंत्रज्ञान ऑर्गॅनिक कार्बन सोडल्यानंतर शेती सोपी होणार. माझा पुढचा प्रश्न असा आहे, आज आपण जर बघितलं तर शेतकरी 50-50 किलोचे खत टाकतोय, म्हणजे 4 किलोचा मिळतो का रिझल्ट ग्रीन लाईफचा? मिळणार ना. 50 किलो पेक्षा 4 किलोचा जास्त रिझल्ट आहे. काय बोलताय? 100% जास्त आहे. कारण मला पूर्ण रिझल्ट आलाय ना. ड्रिपने दिलं मी. कशासोबत? कार्बन सोबत? कार्बन सोबत दिलं. ग्रीन लाईफ, कार्बन आणि युनिटी हे 3 मिक्स केले. तिन्ही कंपल्सरी घ्यायचेच. हे तिघांचे शेड्यूलच घेतलं. आणि किती दिवसांनी रिपीट केलं पाहिजे सरासरी? 15 दिवसांनी. 10 ते 15 दिवसांनी. 15 दिवसांनी केलं. अच्छा, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं संपूर्ण नाव? सतीश बाळासाहेब खाडे, राहणार करकम, तालुका पंढरपूर. मोबाईल नंबर सांगा? 9284 19 39 70. चालतंय सर, खूप छान माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद.